पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेलचे दर 91 पैशांनी वाढले। सीएनजी देखील 1 रुपयानं महागलं। गेल्या 8 दिवसांमधील तिसऱ्या दरवाढीनं सर्वसामान्यांना फटका। वाशिम बुलढाण्यात डिझेलसाठी शेतकरी रात्रभर रांगेत। डिझेलसाठी शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावरच घालवली रात्र। इंधन टंचाईमुळे शासनाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष। जालन्याच्या बदनापूर शहरातील पेट्रोल पंपावर राडा। पेट्रोल पंपावरील कर्मचारी आणि नागरिकांमध्ये जोरदार वाद। डिझेल वाटप सुरू न केल्यानं शेतकरी संतप्त। पंतप्रधानांच्या आवाहनानंतर फडणवीसांचा वंदे भारतनं प्रवास। मुख्यमंत्री फडणवीस वंदे भारतनं शिर्डीला रवाना। शिर्डीमध्ये आज तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर देशभरात सोन्याची 2,500 कोटींची उलाढाल मंदावली। मुंबईतील निम्म्याहून अधिक सुवर्ण कारागीर मूळ गावी रवाना। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात पहिलं चार्जशीट दाखल। नाशिक रोड कोर्टात 1500 पानांचं चार्जशीट दाखल। चार्जशीटमधून मोठे खुलासे होण्याची शक्यता। बोंदू खरात प्रकरणात ईडीच्या तपासाला मोठी गती। खराच्या साथीदाराकडून एका दिवसात 13,50,00,000 रुपये जप्त। जप्त रक्कम अशोक खरातचीच गुंतवणूक असल्याचं स्पष्ट। छत्रपती शिवाजी महाराज अंगात येत असल्याचं भासवत भोंदूंकडून फसवणूक। सांगलीच्या विटामधला धक्कादायक प्रकार। गर्भपाताचा सल्ला देत एका कुटुंबाची केली फसवणूक। नाशिकच्या दिंडोरीमध्ये बोगस बियाणं पॅकिंग रॅकेटचा पर्दाफाश। अकराळे जानोरी रोडवरील पॅकेजिंग इंडस्ट्रीवरती धाड। 6,000 बनावट बियाण्यांचे रिकामी पाकिटं जप्त। नवी मुंबई पालिकेकडून पाणी कपातीची घोषणा। सोमवारपासून 10% पाणी कपात लागू होणार। आठवड्यातून 2 दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा राहणार बंद। शिकूया एआय ची क्रांती, चला करूया MSCIT।